नमस्कार मित्रांनो. काल जी इंडियन पोस्ट डिपार्टमेंटची जी जाहिरात आलेली आहे त्या संबंधी हा व्हिडिओ आहे. काल जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती 44,228 पदाची आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी 3,170 जागा आहे. याला लोकल लँग्वेज कंपल्सरी असल्यामुळं ह्या 3,170 जागा ज्या असतील ह्या फक्त महाराष्ट्रातल्याच मुलांसाठी आहे. कारण तुम्हाला लँग्वेज मराठी किंवा कोकणी ह्या दोन लँग्वेजना कंपल्सरी आहे. व्हिडिओ खूप छोटा असेल, व्हिडिओ फार मोठा नाहीये, पण व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर एक दोन गोष्टी क्लिअर करून घ्या. ज्या लोकांचं त्यांचं पर्सेंटेज खूप चांगला आहे आणि ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन वीक आहे, ज्यांना थोडंसं आर्थिक आपण काय म्हणतो की पाठबळाची गरज आहे, त्याच लोकांनी ह्या पोस्टला फॉर्म भरावा. जरी पोस्ट डिपार्टमेंटच्या व्हॅकन्सी असेल, काम फार कमी आहे, पण तरी पण माझी अशी इच्छा आहे की ज्यांची मजबुरी आहे की बाबा आपल्याला काहीतरी पैसे कमावे लागतात त्यांनीच करावं. हे बाकी ज्यांना इकॉनॉमिकल सपोर्ट चांगला असेल त्यांनी ह्या पोस्टला अप्लाय नाही केलं तरी चालतं. ज्यांचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड चांगलं आहे त्यांनी आताच हा व्हिडिओ लेफ्ट केला तरी चालतो, कारण पुढे गेल्यानंतर मी सगळे डिटेल सांगतोच आहे. पण असं व्हायला नाही पाहिजे की सर मग आम्हाला पेमेंट फार कमी आहे वगैरे वगैरे त्या गोष्टी. त्यामुळे पहिल्यांदा क्लिअर करा त्यांचे 10चे पर्सेंटेज चांगले आहे आणि ज्यांना जॉबची खूप गरज आहे त्याच लोकांनी हा व्हिडिओ बघा आणि त्यांनीच ह्या पोस्टसाठी अप्लाय करा. बाकी लोकांनी नाही केलं तरी चालतं. बघा, मी सांगितल्याप्रमाणे 3,170 जागांचा आहे. ही GDS ची आहे, ग्राम डाक सेवक यांच्यासाठीची ही रिक्रुटमेंट आहे. ह्या जागा आहे महाराष्ट्रातल्या. मराठी लँग्वेजसाठी 3,080 आणि मराठी किंवा कोकणीसाठी 87 87 जागा आहेत. हे पोस्टचे नाव वेगळे त्यांचे, BPM त्यानंतर EBPM किंवा डाक सेवक तिघांचा ऑलमोस्ट सेमच आहे. बघा, तुम्हाला जे जॉब आहे हा जॉब फक्त 4 तास आहे, पण जॉब हा साधारणपणे हा गावाकडे आहे. खूप झालं तर तालुका लेवल आहे, पण त्यापेक्षा मला असं वाटतं मॅक्झिमम पोस्ट ह्या गावाकडच्याच आहेत. तुम्हाला 4 ते 5 तासच काम करायचं असतं. ते एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काम करायला मिळतंय, चांगलं आहे. तुम्हाला या पोस्टला तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला हायर स्टडीज करण्यासाठी खूप चांगला टाइम मिळेल, कारण 4 तासामध्ये तुम्हाला पेमेंट पण 12, 15, 20 तुमच्या कामानुसार किंवा तुम्ही किती तास जास्त काम करता त्याच्यानुसार ते पेमेंट व्हॅरी होईल. पण साधारणपणे आपण असं पकडूयात की ॲव्हरेज आपल्याला 12 ते 15,000 पगार मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला अभ्यासाला खूप चांगला टाइम मिळेल. तुम्ही इंटरनल एक्झाम्सच्या थ्रू तुमचं चांगल्या प्रकारचं आणखीन प्रमोशनला पण चान्स मिळेल. त्यामुळं ज्या लोकांची इकॉनॉमिकल कंडिशन वीक आहे ते लोक ह्या पोस्टला प्रेफर करू शकतात. आणि जबाबदारीचं काम नाहीये. आलेलं टपाल येतं, टपाल घ्यायचं आणि टपाल सपोर्ट आपल्या लोकांना देऊन टाकायचं. जबाबदारी काही नाहीये, रिस्क फ्री जॉब आहे. तुम्ही एखाद्या दिवशी सुट्टी मारली काय नाही मारली काय तुम्हाला कोणी विचारणार नाही. म्हणजे फार जास्त असं जबाबदारीचं काम नाहीये तिथे. तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी पण दुसरे कमिशन बेसवरती काम करता येतं किंवा तुम्हाला पोस्टाच्या इन्शुरन्स वगैरे विकून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता आणि ट्रान्सफर देखील जास्त होण्याचे चान्सेस नसतात. आपण बघा, भरपूर गावातले जे पोस्टमन आहेत, पोस्टमनच्याच इक्विव्हॅलंट पदे किंवा आपण असं समजूयात की आता हे पोस्टमनचंच पुढचं नाव आहे ग्राम डाक सेवक. तर हे जे आहे ना, तुम्ही बघा प्रत्येक गावामध्ये जो पोस्टमन आहे त्याच गावामध्ये असतो तो. म्हणजे तुम्हाला तुमच्याच गावामध्ये राहायचंय, आपलं घरदार सांभाळून या गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर ग्राम डाक सेवक तुमच्यासाठी चांगलं पद असेल. त्याच्यानं बघा, तुम्हाला ही प्रोसेस फार सोपी आहे, फार अवघड नाहीये. त्यामुळे मी त्या नेहमी सारख्याच्या इतर बाकीच्या बाबीमध्ये इंटर करणार नाही. साधारण तुम्हाला ही वेबसाईट आहे indiapostonline.gov.in. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे बेसिक डिटेल्स वगैरे फिलअप करून तुम्हाला ज्या ज्या इन्फॉर्मेशन विचारतील त्या इन्फॉर्मेशन फिलअप करा. फार सोपा फॉर्म भरणं आहे, अवघड काही नाहीये. तर तुम्ही फक्त पहिलं ठरवा की तुम्हाला अप्लाय करायचं का नाही. ज्यांचं पर्सेंटेज खूपच कमी असेल त्यांनी अप्लाय नाही केलं तरी चालतं. सर मला खूप गरज आहे आणि मला पर्सेंटेज थोडंसं ॲव्हरेज आहे, जसं की फॉर एक्झाम्पल 70-75% मग मी काय करावं. तर फीस फार कमी आहे, मी सांगतो पुढे गेल्यानंतर. फक्त 100 रुपये फीस आहे. तर तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण लगेच एखाद्याचं पर्सेंटेज 50-55% असेल तर मग शेवटी चॉईस तुमची असेल, तुम्हाला करायचं का नाही करायचं. पण ज्यांचं 10वीचं पर्सेंटेज चांगलं असेल त्या लोकांनी ह्या फॉर्मला अप्लाय केलं तर बेटर असेल. सिलेक्शन चान्सेस जास्त आहे, कारण मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती फक्त आणि फक्त 10वीच्याच मार्कावरती लागणार आहे. याच्यासाठी कुठलीही वेगळी एक्झाम होणार नाही. मी समोर गेला सांगतो ते. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या डेट ज्या आहेत तर तुमचं कालपासून म्हणजे 15 तारखेपासून 15 जुलैपासून ऍप्लिकेशन स्टार्ट आहे. 5 ऑगस्ट पर्यंत ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. तुमच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला करेक्शन करायचे असतील तर करेक्शनसाठी 6 ऑगस्ट पासून 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला टाइम दिलेला आहे.
भरपूर एक्झामला हा करेक्शन विंडो नसते, पण तुमचं जर चुकलं असेल तर इंडियन पोस्ट डिपार्टमेंटचं ही एक सुविधा आहे की तुम्ही नंतर तो पोस्ट तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करू शकता. पेमेंट जे आहे पेमेंट बीपीएम ह्या पोस्टसाठी 12,000 पासून स्टार्ट होतो, तर त्याचा 29,380 तो आपण काय म्हणतो की तो स्लॅब आहे, त्या स्लॅबमध्ये पेमेंट असतं. त्यासोबत डाक सेवकचं पेमेंट आहे 10,000 पासून सुरू होतं. पण साधारणपणे तुम्ही एखाद तास एक्स्ट्रा काम केलं तर इन्सेंटिव्ह वगैरे तुम्हाला मिळतो. त्यामुळे आपण ॲव्हरेज जर बघितलं तर तुमचा 12 ते 15,000च्या आसपास पगार सहज मिळतो. स्टार्टला तुम्हाला पगार असतो. आणि टू बी फ्रँकली की एकदम गावाच्या ठिकाणी राहून फक्त 4 तास काम करून कुठलंही जबाबदारीचं काम नसताना तुम्हाला इतर अभ्यासाला वेळ मिळत असेल आणि तुमची इकॉनॉमिकल कंडिशन वीक असेल तर तुम्ही ही चॉईस घ्यायला काही हरकत नाहीये. वाटलं तुम्हाला नंतर मला स्किप करायचं, माझं पुढे सिलेक्शन झालं, मला जॉब सोडायचा, तुम्हाला सोडता येतो. सोडण्याची पण प्रोसिजर काही फार जास्त डिफिकल्ट नसते. तुम्हाला इंटर केल्यानंतर त्या गोष्टी कळतील. त्यानंतर बघा एज जे आहे, एज तुमचा 18 ते 40 ची लिमिट आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्याच्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळेल. तुम्ही SC ST ला असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तुम्ही अदर बॅकवर्डला असाल तर 3 वर्षाचं आहे. EWS ला रिलॅक्सेशन नाहीये. PWD मध्ये असाल तर तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे वगैरे वगैरे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्याच्यानुसार एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एज कधी कॅल्क्युलेट केले जाणार आहे तर लास्ट डेट ऑफ सबमिशनची जी लास्ट डेट आहे ना तर त्या दिवसापर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट केले जाणार आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, तुम्हाला फक्त 10वी पास. 10वी पास असणं गरजेचं आहे. पण फक्त पास असून चालत नाहीये, कारण इथं 10वीच्या मार्कावरती मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामुळं 10वी मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. आपापल्या पद्धतीने तुम्ही रिस्क घेऊ शकता. कारण असं व्हायला नको की मी सांगितलं की बाबा ज्यांचे मार्क्स कमी नाहीये त्यांनी अप्लायच करू नका आणि तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा, तुमच्या ठिकाणाचा कट ऑफ जर का कमी आला परत, किंवा जिल्ह्याचा कट ऑफ नाही ऍक्च्युली तर राज्याचा कट ऑफ आहे, तर राज्याचा कट ऑफ जर कमी आला तर असं व्हायला नको ब्लेम माझ्यावरती. आतापर्यंतचा अनुभव पाहता ज्यांचं 10वी मध्ये पर्सेंटेज जास्त आहे त्यांचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे फारच कमी जर तुमचं पर्सेंटेज असेल तर तुम्ही नका अप्लाय करू असं मी सांगेल. पण फीस कमी आहे त्यामुळे अप्लाय केलं तरी चालतं. त्यानंतर बघा सिलेक्शन क्रायटेरिया त्यांनी क्लिअर दिलेला आहे. द अप्लिकंट्स विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ अ सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट नुसारच तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे, एक्झाम होणार नाही. 10वीचे जे मार्क्स आहेत ते 10वीच्या मार्कच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बघा द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन or conversion of grades or points to marks as explained in subparas 3 to 13 below in secondary school examination of 10th standard. म्हणजे 10वीचे जे मार्क्स आहेत तुम्हाला काही ठिकाणी ग्रेडिंग सिस्टम असते, काही ठिकाणी पॉइंट सिस्टम असते, किंवा आपल्याकडे जे आहे ती मार्काची आहे, आपली मार्क सिस्टम आहे. तर 10वीचे जे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती एक लिस्ट तयार होईल, मेरिट लिस्ट, त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला फीस जी आहे, पेमेंट फीस जी आहे अप्लाय करण्याची फार कमी आहे, फक्त 100 रुपये आहे. त्यामध्ये पण तुम्ही जर का फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्या कॅटेगरीच्या फिमेल असू द्या, सगळ्या कॅटेगरी फिमेलसाठी फीस भरायची गरज नाही. तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हालाही फीस नाहीये. मग SCच्या पुरुष मंडळींना फीस नाहीये आणि फिमेल मंडळींना पण नाहीये. आणि त्यानंतर तुम्ही हँडिकॅप मध्ये असाल किंवा ट्रान्स वुमन मध्ये असाल तर तुम्हाला देखील कुठल्याही प्रकारची फीस नाहीये. म्हणजे मॅक्झिमम लोकांना फीसच नाहीये, आणि ज्यांना पण आहे त्यांना फक्त 100 रुपीज आहे. फीस कमी असल्यामुळे तुम्ही चान्स घेतला तरी चालतो, कारण बाकी एक्झामला काही काही हजार फीस असते, ते थोडंसं अवघड असतं. आणि इथं एक्झामला पण तुम्हाला जायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला 10वीचे मार्क्स कसे त्याच्यावर डिपेंड करेल आणि तुम्हाला जॉबची गरज किती आहे त्याच्यावर डिपेंड करेल. मी परत सांगतो, ज्या लोकांचा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड चांगला असेल, ज्यांना आणखीन शिकण्याचा आहे, ज्यांची फॅमिली सपोर्टिव्ह आहे, त्यांनी या पोस्टला अप्लाय नाही केलं तरी चालतं. पण ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन वीक असेल त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण इथं काम काहीच नाहीये, रिस्क काहीच नाहीये, भरपूर वेळ मिळतो आणि त्याच्यामुळं चांगली गोष्ट आहे. आणि समजा भविष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं तरी काही हरकत नाही, इंटरनल एक्झाम्स म्हणून देखील तुम्ही इथं जाऊ शकता. पुढे तुम्हाला इंटरनल एक्झाम देता येतात. बघा, तर अशा प्रकारचे डिटेल्स होते.
एक्झाम म्हणण्यापेक्षा ते प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही. ही फक्त वेबसाईट आहे. हे वेबसाईटवरून तुम्हाला अप्लिकेशन करायचंय. नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे बोलवतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण काही नाही, साधारण तुम्हाला 10वीचं मार्कशीट आणि 10वीची आपली जे सनद म्हणतो आपण, त्याच 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि नंतर नॉमिनल तुम्हाला एक मेडिकल तुमचं काय म्हणतो सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागतं. त्याच्यासोबत त्यांनी काही रिक्वायरमेंट दिलेले आहेत. जर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आवश्यक आहे, पण कम्प्युटर नॉलेज कसं असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण नेमकं तुम्हाला MSc झालेलीच पाहिजे किंवा कम्प्युटरमध्ये डिग्री झालेलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. सायकलिंग यायला हवी असं सांगितलेलं आहे, पण सायकलिंग सगळ्यांना येतेच, त्याची काही तुमची टेस्ट वगैरे होत नाहीये. कम्प्युटर नॉलेज, सायकलिंग ह्या नॉमिनल गोष्टी सगळ्यांना येतातच, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. हा जॉब फक्त डिपेंड करेल तुम्हाला जॉबची नीड किती आहे त्याच्यावरती. जॉबची नीड असेल तर अप्लाय करा, नसेल तर नका करू. थँक्यू व्हेरी मच.